आमदार डॉक्टर देवराव होळी ते तेली समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। त्यांनाच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये विधानसभेचे प्रतिनिधित्व देऊन आपल्या तेली समाजाची एकजुटीने ताकद दाखवावी असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभाग अध्यक्ष जगदीश यांनी केले आहे। सेलिब्रेशन फंक्शन हॉल गडचिरोली येथे तेली समाज बांधव व आमदार डॉक्टर देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीनं आयोजित तेली समाज मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित तेली समाज बांधवांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते। पुढे बोलताना जगदीश वैद्य म्हणाले की गडचिरोली जिल्ह्यामध्ये खासदार आमदार यांच्यासाठी आदिवासींसाठी जागा आरक्षित असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात तेली समाज बांधव मोठ्या संख्येने असल्यानं विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्या तेली समाजामधून भाजप पक्षामध्ये गेली 35 वर्षापासून एक निष्ठेने कार्यरत असलेले गडचिरोली जिल्ह्यातील इंजिनियर प्रमोद पिंपरे यांना विधान परिषदेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी देण्यात यावी याकरिता महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीनं मागणी करीत आहेत। या प्रसंगी आमदार डॉक्टर देवराव होळी, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष पुष्कर डांगरे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नेते बाबूराव कोहळे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा गडचिरोली जिल्हाध्यक्ष इंजिनियर प्रमोद पिंपरे, ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, पतसंस्थेचे अध्यक्ष भैयाजी सोमनकर, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी नागपूर विभाग उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष योगिता पिंपरे, तालुका भाजपाचे अध्यक्ष विलास भांडेकर, तेली समाज जिल्हा सचिव मुक्तेश्वर काटवे, युवा नेते मधुकर भांडेकर, प्रांतिक तेली महासभा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष लता कोलते, माजी नगर परिषद सभापती वैष्णवी नेताम व तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मेळाव्याच्या निमित्तानं तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी, नवनियुक्त अधिकारी व कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शॉल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। कार्यक्रमाला उपस्थित तेली समाज बांधवांना आमदार डॉक्टर देवराव होळी, प्रांतिक तेली संघाचे नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष पुष्कर डांगरे, बाबूराव कोहळे, तेली समाजाचे नेते रमेश भुरसे, इंजिनियर प्रमोद पिंपरे, योगिता पिंपरे, लता कोलते, मधुकर भांडेकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्तेश्वर काटवे यांनी केले, संचालन विलास भांडेकर यांनी तर आभार जगदीश ठाकरे यांनी मानले। आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही, कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं। त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत, अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो। अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही, पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो। संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो। शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो। आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम, मेघदूत, सचेत, भूकंप हे ॲप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत। त्यांचा वापर करा। सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते। प्रसंगावधान राखा, योग्य कृती करा। आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन। मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन, नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन, अन्यथा अपघात होऊ शकतो। त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन, दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात। त्यात जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात। हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे। तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे। भूस्खलन प्रवण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे। डोंगरावरची झाडे झुकणे, पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात। या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत, जेणेकरून जीवितहानी टळू शकेल। निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं। आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।